देश प्रगती पथावर न्यायचा असेल तर सामाजिक एकात्मता अतिशय आवश्यक आहे. भारतीय मानवी समाजाचे वास्तव हे एकसंगतेचे नसून विषम जाती व्यवस्थेवर आधारित विखुरलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते भारतीय जाती, धर्म, पंथ, भाषा यामुळे एक संघ राष्ट्र होऊ शकत नाही. या सगळ्या विविध प्रकारच्या विषमतेमुळे भारतीय समाजामध्ये राष्ट्रभावना निर्माण करण्याचा हेतू सिद्ध होत नाही. जोपर्यंत या देशातली जाती व्यवस्था नष्ट होत नाही तोपर्यंत एक संघ राष्ट्रवादाची भावना निर्माण होऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे 15 नोव्हेंबर 1949 रोजी घटना परिषदेतील दिलेल्या भाषणात नमूद केले होते. भारतात 26 जानेवारी 1950 पासून आपण एक आंतरविरोधी परिस्थिती पाहणार आहोत. प्रत्येक व्यक्तीस एक मत हे तत्व लागू करणार आहोत. मात्र सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण समता नाकारणार आहोत. आणि हा आंतरविरोध आपण जास्त काळ चालू दिला तर शेवटी आपली राजकीय लोकशाही संपुष्टात येईल. आणि ही परिस्थिती नाही बदलली तर समतेचा हक्क न मिळाल्यामुळे लोकच राजकीय लोकशाही नष्ट करतील. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्गार आज तंतोतंत लागू पडताना दिसत आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आर्थिक सामाजिक समतेची आकांक्षा अनेक घटकांनी व्यक्त केली होती, परंतु त्यांच्या वाट्याला काय आले? शोषण की दडपशाही? समाजात वावरताना मनन चिंतन जर केलं तर आजही ग्रामीण भागात जातीनुसार व्यवसाय आणि व्यवहार केला जातो. काही अपवाद वगळून. हे सगळं खरं आहे. दुसरं चित्र असं आहे की भांडवलशाहीने पारंपरिक व्यवसाय सुद्धा आज रोजी नेस्त नाबूद करून टाकलेले आहेत. पैशाच्या जोरावर नवीन भांडवली संरचना तयार करून ओबीसी, दलित, आदिवासी समाजाजवळ भांडवल नसल्यामुळे त्या अभावी व्यवसाय उद्योग धंद्यात त्यांना स्थान उरलेले नाही. त्यामुळे समाजात बेकारीचं चिन्ह उमटायला लागलं. हा सगळा जाती व्यवस्थेचा परिपाक आहे. केवळ बंधने घालून जाती व्यवस्था अपुरी राहिली असती म्हणून बंधनाचे पालन व्यक्ती करतात की नाही हे पाहण्यासाठी जात पंचायत नावाची नियंत्रणात्मक व्यवस्था ही अनेक राज्यांमध्ये आजही सुरू आहे. त्यांना शिक्षा देण्याचे अधिकार जात पंचायतकडे असते, परंतु यातूनही अनेक विषमतावादी निर्णय घेऊन विषम न्याय दिला जातो. मग पर्यायाने तो अन्यायच असतो ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेचे उच्चाटन केले. जाती व्यवस्था अंतासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाची गरज आवश्यक मानली. कारण आंतरजातीय विवाह हाच जाती व्यवस्था अंतावर एकमेव जालिम असा उपाय आहे. बंधुभाव निर्माण करण्यासाठी रक्त मिश्रण हेच एक औषध लागू पडते. एक संघ समाजात विवाह ही आयुष्यातील सामान्य घटना होय, परंतु जो समाज विखुरलेला आहे
त्या समाजाची नवनिर्मिती करण्यासाठी विवाह ही प्राथमिक गरज आहे. स्वजातीची शुद्धता राखण्यासाठी आणि पर जातीतील पुरुषांशी विवाहाची शक्यता नाकारण्यासाठी आजही विज्ञान युगात आमच्या मुलांना शिक्षण नाकारले जाते. तिचा कुठेही सामाजिक सहभाग टाळला जातो. तिला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कुठेही सहभाग घेता येऊ नये अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली जाते. आजही आमच्या देशामध्ये विज्ञान युग जरी असलं तरीही जातीवाद हा आहेच. आजही अनेक मुलींना पळून जाऊन लग्न करावं लागतं. ते जर झालं तर समाजामध्ये आपापसामध्ये तेढ निर्माण होते आणि त्यामधून मग खुनाचे प्रकार होतात, जीव एकमेकांचे घेतल्या जातात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. समाज अस्थिर झाला आणि तोडाफोडा हे जे काही नीती आहे, कूटनीती म्हणतात याला, ही इंग्रजांचीच नीती आहे. ती नीती या ठिकाणी लागू करून या देशाचं आणि देशातल्या नागरिकांचं नुकसान आपण करत आहोत याचं भान आजच्या राज्यकर्त्यांना असावं असं मला वाटतं. कारण जर भारत माता आपण म्हणतो, माझा देश आहे, मी भारतीय आहे, माझं माझ्या देशावर प्रेम आहे, असं जर आपण प्रतिज्ञेने म्हणतो तर राज्यकर्त्यांनाही असं वाटलं पाहिजे की मी माझ्या देशावर प्रेम करतो तर माझ्या देशातले जे नागरिक आहेत त्या बांधवांवर सुद्धा माझं प्रेम असावं. आणि म्हणून भारतीय संविधानाच्या माध्यमामधून जे काही नागरिकांना आपल्या संख्येच्या प्रमाणामध्ये जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार या ठिकाणी सरकारने नाकारू नये. त्यामध्ये विविध कायद्यांची दुरुस्ती करू नये. जे कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत त्याच कायद्याची अंमलबजावणी करा आणि देश हितासाठी झटा. देशाची उन्नती हे सर्वांची उन्नती आहे. देशाचं नाव हे जगामध्ये गाजलं पाहिजे, चांगलं नाव निघालं पाहिजे, असे कृत्य आपण केले पाहिजे. आणि आपल्या देशामधले जे नागरिक आहेत त्यांचाही या देशातल्या साधन संपत्तीवर अधिकार आहे. त्या लोकांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या समस्या सोडवा. तरुणांचे प्रश्न आहेत, त्यांना रोजगार नाही, नोकऱ्या नाही, तर त्यांना नोकऱ्या द्या, रोजगार द्या, त्यांना कामाला लावा. त्यांना आंदोलन करावं लागणार अशी परिस्थिती या ठिकाणी सरकारने निर्माण करू नये असे मला वाटतं. आणि याकडे डोळे झाक न करता या देशातला तरुण हा महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन सरकारने आपली पावले उचलली पाहिजे, त्यांनी उचलावी अशी मी एक या देशाची मी चांगली नागरिक म्हणून हक्काने विनंती करते की सरकारने सर्व तरुणांना, तरुणींना, शिकलेल्या लोकांना न्याय द्यावा हीच या ठिकाणी विनंती करते. धन्यवाद.